नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुनील रांगडाले मराठी व्याकरण तुमच्या मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आपण एमपीएससी ची टेस्ट सिरीज सुरू केली आहे. टेस्ट सिरीज म्हणण्यापेक्षा आपण पीवायक्यू सिरीज सुरू केली आहे. म्हणजे 2009 पासून 2026 पर्यंत सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला विश्लेषण करून मिळतील. ठीक आहे. युट्यूब वरती पूर्ण प्रश्नपत्रिका नसतील, कारण त्याच्या ऍप वरती आपण सर्व प्रश्नपत्रिका टाकलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये अर्धवट प्रश्नपत्रिका म्हणजे काही प्रश्न आपण युट्यूब वरती घेऊया आणि काही प्रश्न आपण ऍप वरती घेऊया. ठीक आहे. तर आजचा जो पेपर असणार आहे एमपीएससी गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2024 चा पेपर आहे. परीक्षा दिनांक 21 सप्टेंबर 2025 ला. तर आपण एमपीएससी अंतर्गत जेवढ्या काही परीक्षा आहेत, आता सरळ सेवा सुद्धा तलाठी वगैरे सगळे एमपीएससी कडे आता एमपीएससी कंडक्ट करणार आहे. तर त्या दृष्टिकोनातून जर का राज्यसेवेचा पेपर असेल किंवा एसटी असेल किंवा एएसओ असेल किंवा त्याच्यानंतर पीएसआय असेल, डिपार्टमेंटल पीएसआय असेल किंवा कृषी विभाग असेल, वनसेवा असेल, अशा भरपूर परीक्षा एमपीएससी अंतर्गत घेतल्या जातात. आणि महाराष्ट्र शासनाअंतर्गत जर तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर मराठी हा विषय अनिवार्य विषय असतो. आणि त्या विषयाची तयारी कशी करावी त्या संदर्भात आपण या लेक्चरमध्ये किंवा अशाच प्रकारे भरपूर व्हिडिओ तुम्हाला येणार आहेत, त्या संदर्भात लक्षात ठेवा. आता तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला अशाच प्रकारे नोटिफिकेशन प्रत्येक व्हिडिओचे येत राहतील. पहिल्यांदा हे व्हिडिओ बघा, आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि बॅच सुद्धा तुम्ही जॉईन करू शकताय. मराठी व्याकरणाची आपली बॅच अवेलेबल आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण मराठीची प्रश्नपत्रिका बघूया. इथे 50 प्रश्न आहेत, त्यापैकी आपण सविस्तर विश्लेषण करूया की नक्की व्याकरणावरती कोणते प्रश्न असतात, कोणते नसतात. आता पीवायक्यू करणं अत्यंत महत्त्वाचं का आहे बघा. तुम्ही अभ्यास किती केलाय त्याला महत्त्व शून्य आहे, पण त्या अभ्यासातून तुम्हाला परीक्षेमध्ये निष्पन्न किती होतंय त्याला प्रचंड महत्त्व आहे. आणि परीक्षेमध्ये प्रश्न येतात कुठून, तर ज्या विद्यार्थ्यांनी पीवायक्यू केले आहेत तर त्यांना पैकीच्या पैकी मार्क आपण म्हणूया म्हणजे 45+ त्यांना सहज मार्क पडतात. कारण की मागच्या प्रश्नपत्रिकांचे जर तुम्ही विश्लेषण केलं तर तुम्हाला असं निदर्शनास येईल की बऱ्यापैकी प्रश्न जे आहेत म्हणजे जवळजवळ 70 ते 80% प्रश्न जे आहेत म्हणजे उतारा वगैरे सोडला तर सगळे कॉपीचे कॉपी विचारतात. म्हणजे समार्थी शब्द असेल, म्हणी असतील, वाक्प्रचार असतील किंवा विरुद्धार्थी शब्द असतील, शब्द समूहाबद्दल एक शब्द असेल, व्याकरण तर बऱ्यापैकी कॉपी होताना दिसेल. वाक्यानं वाक्य तुम्हाला कॉपी होताना मी दाखवेल. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण बघूया, विश्लेषण करूया आपण पहिल्यांदा. तर प्रश्नांची संख्या 50 असेल. तर त्याच्यामध्ये व्याकरण या घटकावरती किती प्रश्न विचारले होते बघा. तर व्याकरण या घटकावरती एकंदरीत या परीक्षेमध्ये 28 प्रश्नांची संख्या होती. आता हे 28 प्रश्न कोणत्या कोणत्या घटकावरती असतात. आता भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटतं की सर मी आता शॉर्टकट करतो काहीतरी आणि महत्वाचे टॉपिक मला सांगा, मी करून लगेच आता पास होणार आहे. असं नाही मित्रांनो. या ठिकाणी सगळेच टॉपिक महत्वाचे आहेत. मग कधी कोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारतात तर कधी कोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारत नाही. कधी कधी प्रश्नांची संख्या सुद्धा कमी जास्त होताना दिसते आपल्याला. कधी कधी काही टॉपिक वरती प्रश्नच विचारत नाही. ठीक आहे. तर तुम्हाला या प्रश्नपत्रिकेच्या विश्लेषणातून आज कळून जाणार आहे. तर या ठिकाणी बघा, वर्णमालेवरती 3 प्रश्न विचारले होते, संधीवरती 0 प्रश्न होते, त्याच्यानंतर नाम या घटकावरती 1 प्रश्न आहे, लिंग याच्यावरती 0 प्रश्न आहेत, सामान्य रूप याच्यावरती 0 प्रश्न आहेत, त्याच्यानंतर विशेषण या घटकावरती 2 प्रश्न आहेत, क्रियापदावरती 2 प्रश्न आहेत, क्रियाविशेषण अव्ययावरती प्रश्न नव्हता, त्याच्यानंतर शब्दोग यावरती प्रश्न नव्हता, त्याच्यानंतर आपण बघितलं केवल प्रयोग याच्यावरती 1 प्रश्न विचारला आहे, पुढे प्रयोगावरती 1 प्रश्न विचारला आहे. शब्दसिद्धी हा सगळ्यात महत्वाचा गाभा आहे मराठी व्याकरणाचा, लक्षात ठेवा. आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून सगळ्यात दुर्लक्षित जो घटक असणार आहे तो शब्दसिद्धी आहे. आता शब्दसिद्धी हा घटक कसा असतो बघा. अरबी, फारसी, मराठी, उपसर्ग, प्रत्यय हे जे शब्द तुम्हाला विचारतात हे या घटकामध्ये येतात. ठीक आहे. याच्यावरती 8 प्रश्न विचारले आहेत बघा. सगळ्यात जास्त वेटेज या घटकाला आहे. नंतर समासावरती प्रश्न नव्हता, शब्दशक्तीवरती प्रश्न नव्हता, त्याच्यानंतर वाक्यांचे प्रकार जे असतात, वाक्यविचार हा सुद्धा महत्वाचा घटक आहे. वाक्यविचारावरती सुद्धा 6 प्रश्न विचारण्यात आले आहेत. वाक्य पृथक्करणावरती इथं प्रश्न नाहीये, वाक्य परिवर्तनावरती प्रश्न आहेत, वाक्य संकलनावरती नाहीये. मग परिवर्तन या घटकावरती 2 प्रश्न विचारलेले आहेत. विरामचिन्हावरती 1 प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर बघूया विभक्ती या घटकावर सुद्धा 1 प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आता पुढचा जो आहे तो शब्द संग्रह, बरोबर, याच्यावरती एकंदरीत 17 प्रश्न विचारण्यात आले होते. ते कसे विचारण्यात आले होते बघा. वाक्प्रचार 5 विचारले होते, म्हणी 5 विचारले आहेत, बरोबर. त्याच्यानंतर शुद्ध शब्द 1 आहे, समाहार्थी शब्दावरती 3 प्रश्न आहेत सलग, त्याच्यानंतर विरुद्धार्थी शब्दावरती 1 प्रश्न आहे, बरोबर. त्याच्यानंतर शब्द समूहाबद्दल 1 शब्द, तर या घटकावरती 2 प्रश्न आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे प्रश्नांची जी संख्या असेल आणि उतारा असतो आपल्या 5 प्रश्नांचा, तर टोटल प्रश्नांची जी संख्या असेल तर ते 50 प्रश्न आपल्याला गट क या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले होते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आता बघूया मातृत्व प्रबोधिनी, म्हणजे सुनील सर्स मातृत्व प्रबोधिनी हे ऍप आहे. याच्यावरती तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे. म्हणजे संपूर्ण तुम्हाला मराठीचे लेक्चर करायचं असेल, पीवायक्यू बॅच करायचं असेल, टीसीएस ची परीक्षा करायची असेल, टीसीएस आयबीपीएस असेल किंवा राज्यसेवा असेल, सर्वांसाठी मराठी व्याकरणाची बॅच अवेलेबल आहे. ठीक आहे. हे आपलं पुस्तक सुद्धा आहे. ज्यांना वाटेल तर ते हे पुस्तक परचेस करू शकतात. पुस्तक खूप छान आहे. म्हणजे याच्यामध्ये
संपूर्ण व्याकरण संदर्भात संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. त्याच्यानंतर PYQ दिलेले आहेत घटकानुसार आणि त्यानंतर उत्तर तालिका आहे. उत्तर तालिकेच्या नंतर एक QR कोड आहे सगळ्यात महत्त्वाचं अपडेट आणि त्या QR कोडच्या माध्यमातून तुम्ही जर स्कॅन केलं त्याला तुम्हाला युट्यूबवरती घेऊन जाणार आणि सर्व प्रश्नांची तुम्हाला घटकानुसार विश्लेषण यातून तुम्हाला बघता येईल. ठीक आहे. आता बघा हा जो पेपर आहे महाराष्ट्र घटक सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2024 दिनांक आहे आपला 21 सप्टेंबर 2025 आणि सेट जो असणार आहे ए. ठीक आहे. तर पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे बघा. तर पहिला प्रश्न विचारला बघा. आता बघा नवीन जे विद्यार्थी हा व्हिडिओ बघत असतील तर मला तुम्हाला आवर्जून विनंती करायची आहे की तुम्ही सरळ सरळ व्हिडिओ बघू नका. पहिल्यांदा कुठली तरी बॅच करा, कुठला तरी अभ्यास करा, एखादं पुस्तक वाचा, म्हणजे तुम्हाला थोडंफार ज्ञान असेल तरच हा व्हिडिओ बघा. कारण की या व्हिडिओमध्ये तुम्ही एखादा प्रश्न वाचला तर त्या प्रश्न तुम्हाला कळायला पाहिजे की नक्की कोणत्या टॉपिकवरती आलेला आहे. ठीक आहे. तरच तुम्हाला या प्रश्नांची उत्तर येणार आहेत. आता हा शब्द वाचल्यानंतर तुम्हाला काय कळतं बघा. तर पिढा हा शब्द रिकामी जागा आहे. आता हे पर्याय वाचल्यानंतर आपल्याला एक टॉपिक क्लिक होतोय की तत्सम, तद्भव, देशी आणि साधित. ठीक आहे. तर आता हा जो टॉपिक असणार आहे तर शब्दसिद्धी नावाचा टॉपिक आहे, त्यातला हा प्रश्न आहे. ठीक आहे. तर पिढा हा शब्द कोणता असेल तर पिढा हा आहे तसा संस्कृत मधून जशाच तसा मराठीत आलेला असेल याला आपण तत्सम शब्द असं म्हणतो. तत्सम म्हणजे काय तर मराठी व्याकरणामध्ये जशाच तसे संस्कृत मधनं जे शब्द आलेले असतात त्याला आपण तत्सम असं म्हणतो. तद्भव मग काय प्रकार असतात बघा. आता मराठीमध्ये येत असताना काही शब्दामध्ये बदल होऊन येतात. म्हणजे असं कर्मपासून काम तयार झालं, घर्मपासून धाम तयार झालं, गृहपासून घर तयार झालं. तर अशा पद्धतीनं काही शब्द बदल होऊन येतात आणि बदल होऊन आलेल्या शब्दाला आपण तद्भव असं म्हणतो. मग देशी शब्द काय असतात बघा. तर देशी शब्दामध्ये जे शब्द संस्कृत नाही, तत्सम नाही, तद्भव नाही, परभाष्य नाही तर ते कुठून आपल्या मराठी भाषेत आलेत हे आपल्याला सांगता येत नाही. म्हणजे ते फक्त महाराष्ट्रीयन व्यक्तींच्या बोलीभाषेमध्ये असतात तर त्याला देशी असं म्हणतात. देशीची स्टोरी तो देशी नाही. या ठिकाणी आज साधित शब्द आहेत. आता साधित म्हणजे काय तर बदल करून तयार झालेले शब्द. आता बदल कोणत्या कोणत्या प्रकारचे होतात. तर एखाद्याला उपसर्ग लावतो आपण, एखाद्याला प्रत्यय लावतो शब्दाला, किंवा आपण सामासिक शब्द तयार करतो. त्याच्यानंतर दोन शब्द म्हणजे एक शब्द परत परत येतो, थोडाफार बदल, तशा पद्धतीने अभ्यस्त शब्द असं म्हणतात. ठीक आहे. अनेकदा पुनरावृत्ती होऊन तयार झालेले शब्द. तर या प्रकारचे शब्द साधित मध्ये पडतात. आता उत्तर तुम्हाला फायनल उत्तर तालिकेचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. 1 तुम्हाला स्क्रीनवरती दिसणार आहे सर्व प्रश्नांमध्ये. ठीक आहे. या प्रकारे आपली बॅच आहे. दुसरा प्रश्न आहे बघा. गरुड या शब्दाला कोणता शब्द समानार्थी नाहीये. आता गरुडला समानार्थी शब्द कोणता आहे कोणता नाही हे प्रश्न वारंवार विचारले आहेत. हा PYQ मधनं कॉपी आहे. ठीक आहे. आता ख ग म्हणजे काय तर ख म्हणजे आकाश होतो, लक्षात ठेवा. हा जो ख असेल खडू ख याचा अर्थ होतो आकाश. आणि ग म्हणजे काय तर ख ग जर विचारलं असेल असं ख ग तर ख ग चा अर्थ होतो पक्षी, कोणता पण पक्षी असेल. तुम्हाला स्पेशल पक्षी विचारलेला आहे गरुड. तर ख म्हणजे आकाश होता आणि ग म्हणजे गमन करणारा, आकाशात फिरणारा, त्याला पक्षी असं म्हणतात ख ग. ठीक आहे. पहिला ख गदिक इंद्र इथं संधी आहे, खगेंद्र तयार झालं. म्हणजे पक्ष्यांचा राजा कोण आहे तर पक्ष्यांचा राजा आहे गरुड, म्हणून त्याला खगेंद्र म्हणतात. हा समानार्थी आहे. त्याच्यानंतर द्विज राज, द्विज म्हणजे काय तर पक्षी होते आणि द्विज म्हणजे पक्ष्यांचा परत राजा, म्हणजे त्याला आपण काय म्हणूया तर गरुड असं म्हणूया. नंतर वैनतेय, वैनतेय म्हणजे काय ज्यांचा जन्म वनात झालेला आहे त्याला वैनतेय असं म्हणतात. उत्पत्तीनुसार इथं शब्दशक्ती सुद्धा आहे. ती कोणती शब्दशक्ती आपण ते लेक्चर मध्ये बघितलेलं आहे. म्हणजे हे जे तीन शब्द तुम्हाला दिसत आहेत हे तीन शब्द गरुड या शब्दाला समानार्थी आहेत. मग कोणता शब्द नाहीये तर विहंगम हा शब्द समानार्थी नाहीये. मग विहंगम म्हणजे काय तर विहंगमचा अर्थ पक्षी असा होतो. आता कोणता पक्षी माहित नाही, या जगातील सगळे पक्षी याला विहंगम असं म्हणतात. तर आपण याला सविस्तर जरा विश्लेषण करूया कुणाला काय म्हणतात. तर गरुड म्हणजे खगेंद्र, द्विजराज आणि वैनतेय होते. मग पक्षासाठी कोणते कोणते शब्द आहेत तर त्याला विहंगम असं म्हणतात, म्हणजे तो आकाशामध्ये फिरतो म्हणून. अंडज, आता या ठिकाणी बघा अंड म्हणजे काय अंड्यातून जन्म घेणारा, ज म्हणजे जन्मणारा. ख ग, ख म्हणजे आकाशात गमन करणारा. द्विज म्हणजे दोनदा जन्म घेणारा. आता द्विज म्हणजे दोनदा जन्म कुणाकुणाचा होतो यासाठी तुम्हाला एमपीएससीने एकदा प्रश्न विचारला आहे. ते एक जो पक्षी असणार आहे याला आपण द्विज असं म्हणतो आणि दुसरे आपले जे दात असतात त्याला पण द्विज असं म्हणतात आणि तिसरं ब्राह्मण, ब्राह्मणाला सुद्धा द्विज असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर अशा प्रकारे ह्या तीन लोकांना म्हणजे तीन घटकांना म्हणू आपण, लोकांना नाही तर तीन घटकांना आपण द्विज असं म्हणतो. दिसतंय का तुम्हाला क्लीन? ओके चला, याला द्विज असं म्हणतात. द्विज म्हणजे दोनदा जन्म ज्याचा झालेला आहे हे लक्षात ठेवा. ठीक आहे. हा पण प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि विचारला जाऊ शकतो. आता पक्ष्यांचा जन्म दोनदा कसा होतो? ठीक आहे. तर पक्षी एकदा अंड्यातून जन्म घेतो, त्याच्यानंतर त्याला आपण पिल्ल, अंड्यातून तो पिल्ल निघतात, मग दुसऱ्यांदा जन्म होतो त्याचा. दात आपले एकदा दात येतात लहानपणी 8-9 महिन्यानंतर दात येतात, दोनदा चारदा येतात, नंतर पूर्ण येतात, नंतर ते दात 7 वर्षानंतर पळतात, आणखी परत येतात. दोनदा जन्म झाला या दोघांचा. ब्राह्मणांचा काय असतो बघा, आपल्यासारखा मनुष्य प्राणी म्हणून एकदा जन्म मानला जातो
आणि दुसरं त्यांना मुंज नावाची प्रक्रिया करून पूजाविधीसाठी त्यांना तयार केलं जातं. बरोबर, म्हणजे पूजाविधीसाठी म्हणजे त्याला शुद्धीकरण आपण म्हणूया, अशा प्रकारे काहीतरी असतं ते. मला तुम्हाला याच्यापेक्षा जास्त माहिती असेल. याला म्हणतात दोनदा जन्म असा मानला जातो ब्राह्मणांचा, म्हणून त्याला द्विज असं म्हणतात. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला उत्तर पण या ठिकाणी दिसणार आहे. त्याच्यानंतर आपण बघूया तिसरा प्रश्न आहे आपल्याकडे, खालीलपैकी कोणता शब्द देशी नाही. आता देशी शब्दांची तुम्हाला एक स्टोरी सांगितली आहे, व्याख्या तर मी तुम्हाला सांगितली आहे की जे शब्द महाराष्ट्रीयन लोकांच्या बोलीभाषेमध्ये आढळतात त्याला आपण देशी शब्द असं म्हणतो. मग डोळे, डोके, पोट, गुडगा, एक झाड होतं, मी खानदेशात राहतो, अशी काहीतरी स्टोरी तुम्हाला सांगितली होती लेक्चरमध्ये बघा. ठीक आहे, तर डोळे, डोके, पोट, गुडगा, हाळ अशा प्रकारे. ठीक आहे, याच्यामध्ये डोके देशी आहे, धोंडा देशी आहे, बाजरी देशी आहे. हा घमेल जो असेल तर घमेल शब्द कुठून आलाय बघा, तर हा शब्द पोर्तुगीज आहे. सगळं स्टोरीच्या माध्यमातून मी सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 4 क्रमांकाचा प्रश्न बघा. राजू इतरांच्या आधी जेवला कारण त्याला भूक लागली आहे. आता या ठिकाणी हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे. आता प्रश्न वाचल्याबरोबर तुम्हाला हे कळायला पाहिजे की हा प्रश्न कोणत्या घटकातून आलेला आहे. तर हा प्रश्न वाक्यांचे विचार म्हणजे वाक्य प्रकार या घटकातून आलेला आहे. मग वाक्यांचे जे आपण प्रकार पाहिले त्या ठिकाणी केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, होकारार्थी वाक्य दिसत आहेत. आता आपण बघूया की नक्की वाक्य 2 आहेत की 3 आहेत की काय आहे. तर या ठिकाणी बघा, मला काही नाही कळालं पण इथं कारण कळालं. कारणनी वाक्य जोडलेलं आहे, याला कंजक्शन असं म्हणतात, याला उभयनव्य असं म्हणतात. तर हे जे उभयनव्य असेल हे कारणबोधक उभयनव्य आहे. कोणतं आहे, कारणबोधक उभयनव्य आहे. आता हे कारणबोधक उभयनव्य कशामध्ये येते बघा, तर हे गौणत्व सूचक मध्ये येते. गौणत्व सूचक उभयनव्य आहे. ठीक आहे, आता जर का गौणत्व सूचक उभयनव्याने वाक्य जोडलं असेल तर एक वाक्य गौण असतं, एक वाक्य प्रधान असतं. बरोबर, मग या ठिकाणी गौणत्वाचे प्रकार किती आहेत, तर 4 आहेत. कोणते कोणते आहेत, स्वरूपबोधक आहे, कारणबोधक आहे, त्याच्यानंतर उद्देशबोधक आहे आणि संकेतबोधक आहे. ठीक आहे, त्याच्यापैकी कारणनी वाक्य जर जोडलं असेल तर पहिलं वाक्य हे काय असतं, तर हे प्रधान असतं आणि दुसरं वाक्य हे काय असतं, तर गौण असतं. बरोबर, म्हणजे रचना काय तयार होते, एक प्रधान वाक्य आणि एक गौण वाक्य अशी रचना आपल्याला या ठिकाणी मिळते. आणि जगात ज्या वाक्यामध्ये एकच वाक्य प्रधान असेल, बाकीची सगळी वाक्य गौण असतील, तर त्या वाक्याला कोणतं वाक्य म्हणतात, तर त्या वाक्याला मिश्र वाक्य असं म्हणतात. म्हणजे हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे, तर हे मिश्र प्रकारचं वाक्य आहे. मग आपलं उत्तर आहे का मिश्र वाक्य, बघा आन्सर की मध्ये दिसतंय. त्याच्यानंतर पुढचा आपण प्रश्न बघूया. मी तुम्हाला जे काही सांगतो आहे ते अगोदर तुम्ही नीट समजावून घ्या. या वाक्याचा प्रकार, परत वाक्य प्रकाराचे प्रश्न आहे. आता या ठिकाणी बघा, सांगतो आहे एक क्रियापद आहे आणि समजावून घ्या हे काय असणार, दुसरं क्रियापद आहे. म्हणजे वाक्य 2 आहेत. आता हे कशाने जोडलेले आहेत बघा, या ठिकाणी हा जे संबंधी सर्वनाम आहे, संबंधी सर्वनामानं वाक्य जोडलेलं आहे आणि हा ते हा दर्शक सर्वनाम किंवा याला अनुसंबंधी सर्वनाम असं म्हणतात. तर जेचे जे वाक्य असतं हे नेहमी गौण असतं आणि तेचे जे वाक्य असणार हे नेहमी प्रधान असतं. बरोबर, मग जेचे वाक्य गौण असतं तेच वाक्य प्रधान असतं. जेव्हाच वाक्य गौण असतं तेव्हाच वाक्य प्रधान असतं. जसेच वाक्य गौण असतं तसेच वाक्य प्रधान असतं. ज्यालाच वाक्य गौण असतं त्यालाच वाक्य प्रधान असतं. जीचे वाक्य गौण असतं तीच वाक्य प्रधान असतं. जिच्याचे वाक्य गौण असतं तिच्याचे वाक्य प्रधान असतं. म्हणजे ज्या बाजूला ज आहे ते वाक्य असतं गौण. बरोबर, आणि ज्या बाजूला त आहे ते वाक्य असतं प्रधान. मग रचना काय तयार होणार, एक गौण वाक्य एक प्रधान वाक्य अशी रचना परत या जगात कोणाची असते, तर मिश्र वाक्याचे असते. म्हणजे हे कुठल्या प्रकारचं वाक्य आहे, तर हे मिश्र प्रकारचं वाक्य आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे बघा 6 क्रमांकाचा. आता या ठिकाणी जोड्या लावावरती प्रश्न विचारलेला आहे. आता आहुती देणे म्हणजे काय, तर तुम्हाला कळालं असेल आहुती देणे म्हणजे काय असतं बघा. तर सर्वस्व अर्पण करणे, 4 नंबर उत्तर असणार. ओढ लागली, मला आपल्याला कधी कधी ओढ लागते बघा, म्हणजे आतुरता निर्माण होते, कधी कधी निकाल येतो, कधी कधी आन्सर केदे वगैरे आहे ना, तर याला म्हणतात आतुरता वाढणे. औषधाला नसते, आता बघा 4 आणि 2 एक कुठं आहे, तर 4 एक इथं पण आहे, 4 एक इथं. आता तिसरा पर्याय आपण बघू, औषधाला नाही म्हणतो आपण, म्हणजे मुळीच नसणे, आपल्याकडे काहीच नसणे. मग 2 नंबर उत्तर आहे, म्हणजे उत्तर असणार तुमचं 1 क्रमांक असणार. ठीक आहे, अग्निदिव्य करणे म्हणजे काय, तर मोठा त्याग करणे. अशा प्रकारे उत्तर तुम्हाला 1 नंबर मध्ये दिसतंय. आपलं उत्तर आधीच आलं होतं, तुम्ही उत्तर तालिका सुद्धा इथं बघू शकताय. पुढचा बघा, वाखाणणी करणे म्हणजे काय, तर वाखाणणी करणे याचा अर्थ होतो स्तुती करणे. बरोबर, मग आता हा जो वाक्प्रचार आहे हा वारंवार विचारण्यात आलेला आहे, कॉपी आहे, नवीन नाहीये. मी तुम्हाला मागच्या प्रश्नपत्रिका आणखी भविष्यात टाकणार आहे, त्याच्यातून तुम्ही बघा. तर वाखाणणी करण्याचा अर्थ होतो स्तुती करणे. मग स्तुती करणे कुठं आहे, फक्त ये बरोबर. मग बाकीचे पर्याय त्यांनी विनाकारण दिले, दुर्लक्ष करणे, आनंदी होणे, दुःखी होणे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी बघा, अंगाची लाही होणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो, तर अंगाची लाही झाली आपण असं म्हणतो म्हणजे काय, तर रागाने बेभान होणे, खूप राग येणे, लाल लाल झाला म्हणतो टमाटर सारखा असं. ठीक आहे, मग या ठिकाणी आपण या ठिकाणी बघा रागाने बेभान होणे, सर्व बाजूनी संकट येणे म्हणजे काय,
सर्व बाजूनी संकट येणे, बरोबर. हा काय अर्थ त्या ठिकाणी होणार नाही. जबाबदारी टाळणे, शेवट करणे म्हणजे तिसरे होणे होतो. ठीक आहे. सर्व बाजूनी संकट येण्याला आभाळ फाटणे नावाचा वाक्प्रचार वापरला जातो. ठीक आहे. या ठिकाणी तुम्ही त्याचं उत्तर बघू शकताय. 9 क्रमांक बघा, पोबारा करणे म्हणजे काय? तर पोबारा करणे वारंवार विचारलं आहे पीवायक्यू मधनं. पोबारा करणे म्हणजे पळून जाणे, निसटून जाणे, सोडून जाणे असा काहीतरी अर्थ होतो. या ठिकाणी दिलाय पडून जाणे. भीती वाटणे होणार नाही. वैधव्य येणे म्हणजे बांगडी फुटणे होत आहे. त्याच्यानंतर नाश करणे होत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 10 क्रमांक, सुपारी देणे म्हणजे काय करणे? तर सुपारी देणे म्हणजे काय? आता या अशा लांबलचक प्रश्नांची उत्तरे कशी काढायची त्या ठिकाणी त्यासाठी आपण टिक सुद्धा पाहणार आहे. तर या ठिकाणी कसं उत्तर काढायचं बघा. तर सुपारी दिली म्हणजे काय? तर आपण एखाद्याला सुपारी देतो म्हणजे हे नाही चहा सुपारी. सुपारी देणे म्हणजे त्याला आपण म्हणजे एकत्रांग करणे, काहीतरी करून घेतात ना सुपारी देणारे लोक, म्हणजे त्याला आमंत्रण करणे. मग आमंत्रित करणे असं उत्तर आलं 4. मग 4 उत्तर कुठे दिसतंय? या पहिल्यामध्ये दिसतंय. हेच उत्तर आहे. बाकीचं मला करायची गरज नाही, हे कॅन्सल. उत्तर काय असणार आहे? बरोबर. वेळ वाचला का नाही तुमचा? बरोबर. आता बघा, दिवा विझणे. आपण म्हणतो ना वंशाचा दिवा, दिवा लावा म्हणजे मुलगा जन्माला येणे, आहे ना, अशी एक संकल्पना आहे. मुलगी असेल तरी ती वंशाची दिवाच आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. या ठिकाणी बघा, मग आता दिवा विझणे म्हणजे काय? तर मरण पावणे म्हणजे मरणे असं आपण म्हणूया, मरण येणे. तुरी देणे, आता हातावर तुरी देऊन फसवून जाणे. मग तुरी देणे म्हणजे काय? फसवून जाणे, निसटून जाणे. ठीक आहे. मग फसवीने उत्तर दिलं आहे. बेगमी करणे म्हणजे साठा करणे, साठेबाजी जी आपण करतोय त्याला बेगमी करणे असं म्हणतात. मग असं उत्तर तुम्हाला पहिल्यांदाच मिळालं होतं 1 नंबर. ठीक आहे. पुढचा आहे 11 क्रमांकाचा प्रश्न, आपण या ठिकाणी बघूया. 11 क्रमांक बघा, समाजातील दृष्ट प्रवृत्तीचे लोक या शब्दसमूहासाठी कोणता शब्द वापरला जातो? आता अवर्णनीय म्हणजे काय? तर हा प्रश्न जर तुम्हाला एमपीएससी मध्ये भविष्यात विचारते शुद्ध अशुद्ध मध्ये, हा प्रत्ययसाधी शब्द आहे जो टायपिंग मिस्टेकनं चुकीनं टाईप केलेला आहे. तर असा पाहिजे आणि वर्णनीय, हा वर्णनीय जो शब्द असणार आहे तो असा असतो. हा प्रत्ययसाधी शब्द आहे. अवर्णनीयचा हा नी इथं चुकीचा टाईप झालेला आहे. मी तुम्हाला मुद्दामून आहेत तशी कात्रडं एमपीएससीच्या पेपरची कट करून या ठिकाणी दाखवतोय. मला टाईप पण करता येतोय, म्हणजे टायपिंग करून पण आपण छानपैकी प्रश्न असं दाखवला असतं. पण मला तुम्हाला एमपीएससीतून आहेत तशा प्रकारचे प्रश्न दाखवायचे आहेत की प्रश्न रद्द का होतात, प्रश्नामध्ये काय काय चुका राहतात, किंवा प्रश्नांची उत्तर आपल्याला काय काय वाटतात, त्यांचा फॉर्मॅट कसा असतो, त्यांचा फॉन्ट कसा असतो, ते तुमच्या नजरेखालून गेलं पाहिजे. त्याच्यामुळे आपण काय करतोय तर या ठिकाणी आहेत तसे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. अवर्णनीय हा शब्द असा असतो, याचा अर्थ काय होतो? अवर्णनीय म्हणजे काय? तर ज्याचं वर्णनच करता येत नाही असा. मग तुम्हाला काय विचारलंय? समाजातील दुष्ट प्रवृत्तीचे लोक, मग त्याला समाज कंटक असं म्हणतात. हा कंटक शब्द संस्कृत आहे. कंटकचा अर्थ काय होतो? तर कंटकचा अर्थ होतो काटा. काय होतो? काटा. जे काटे असतात ना समाजामध्ये ते रुततात आपल्याला, आहे ना. मग रुततात म्हणजे काय? तर वाईट प्रवृत्तीचे लोक समाजाला नुकसान करतात, मग त्याला समाज कंटक असं म्हटलं जातं. मग आपलं उत्तर काय असणार आहे? 2 क्रमांक असणार. बाकीचे बघा, स्वामीनिष्ठ म्हणजे काय? जो ज्याचं खातो त्याचेच गुण गातो त्याला स्वामीनिष्ठ असं म्हणतात. मूकबधीर म्हणजे ज्याला ऐकता वाचता म्हणजे ऐकता येत नाही किंवा बोलता येत नाही त्याला मूकबधीर असं म्हणतात. सविस्तर बघून घेऊया. अवर्णनीय म्हणजे काय? ज्याचे वर्णन करता येत नाही असा. स्वामीनिष्ठ म्हणजे काय? खाल्लेल्या अन्नास जागून प्रामाणिकपणे सेवा करणारी व्यक्ती असते. मूकबधीर म्हणजे काय? बोलता आणि ऐकून न येणारा कार्यकर्ता असतो, त्याला मूकबधीर म्हणतात. समाजकंटक याचा अर्थ इथं दिलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 12 क्रमांकाचा बघा, वेदांश कोणत्याही प्रश्नांचे तात्काळ उत्तर देतो. आता या ठिकाणी काय होतं बघा, तर शब्दसमूहाबद्दल एक शब्द या घटकातील हा प्रश्न आहे. तर अधोरेखित शब्दसमूहाचे एक शब्द सांगा. तर या ठिकाणी शब्दांचा समूह दिला आहे म्हणजे अर्थ दिला आहे, त्याचा तुम्हाला शब्द शोधायचा आहे. तर पहिला प्रश्न आहे अष्टपैलू, दुसरा आहे बुद्धिप्रामाण्यवादी, तिसरा आहे संशोधक आणि चौथा आहे हजरजबाबी. आता वेदांश काय करतो? कोणत्याही प्रश्नांचे तात्काळ उत्तर देतो. इकडे प्रश्न विचारला की इकडे उत्तर देतो. याला काय म्हणतात? त्याला हजरजबाबी असं म्हणतात. मग आपलं उत्तर काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे 4. बाकीच्यांचा अर्थ आपण बघून घेऊया. अष्टपैलू म्हणजे काय? तर विविध क्षेत्रामध्ये एकाच वेळी अनेक प्रकारच्या कामामध्ये निपुण किंवा कुशल जो व्यक्ती असतो ते त्याला आपण काय म्हणतो? तर याला अष्टपैलू व्यक्तिमत्व असं म्हणतात. बुद्धिप्रामाण्यवादी म्हणजे काय? तर विवेकवादी विचारसरणीचा कार्यकर्ता असेल तर त्याला आपण बुद्धिप्रामाण्यवादी असं म्हणतो. आणि पुढे आहे संशोधक म्हणजे काय? तर वैज्ञानिक पद्धतीनं संशोधन करणारा कार्यकर्ता असेल तर व्यक्ती, तर त्याला आपण काय म्हणतो? तर संशोधक असं म्हणतो. ठीक आहे. आता 13 क्रमांकाचा प्रश्न आहे बघा पुढे. या ठिकाणी आहे, पुढील पैकी सामासिक शब्द कोणता आहे? आता हे शब्द आहेत बघा, तर शब्द सिद्धीवरचा हा प्रश्न आहे. तिथं तुम्हाला सिद्ध साधित म्हणजे साधित शब्दांचे जे प्रकार आहेत ते तुम्हाला विचारलेले आहेत. तर या ठिकाणी बघा, पहिला जो असेल याचा आपण बघूया काय आहे. वन आणि भोजन 2 शब्द एकत्र आले, याचा जर का आपण विग्रह केला तर असं विग्रह होणार, वनातील भोजन असा विग्रह होणार. वनातील भोजन असा विग्रह होणार. आता वनातील भोजन म्हणजे काय? तर या ठिकाणी आतील हा शब्द घ्यावे लागलेला आहे आणि ते स्थळ दाखवतंय.
म्हणजे या ठिकाणी जो काही विभक्ती असणार आहे तर सप्तमी विभक्ती आहे. कोणती विभक्ती आहे? सप्तमी विभक्ती. हा तत्पुरुष समास आहे, म्हणजे विभक्ती तत्पुरुष समास आहे या ठिकाणी, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आज दुसरा जो प्रश्न असणार आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार? हा सामासिक शब्द आहे, तर समास आला ना, सामायिक शब्द आहे. मग पुढचं बघा, झोपाडू. झोपला लागला आहे आडू. काय लागलं? आडू. आता एखादा शब्द असेल, शब्दांच्या नंतर असं काही लागलं असेल, म्हणजे एखादा अक्षर किंवा अक्षरांचा समूह, तर याला प्रत्यय साधित शब्द असं म्हणतात. बरोबर. मग हा प्रत्यय लागून तयार झालेला शब्द आहे. आता प्रत्ययाचे दोन प्रकार पडतात. एक आहे धातू साधित आणि दुसरं असणार तुमचं तद्धिते. तर यापैकी कोणता आहे बघा? तर यापैकी हा झोप क्रियापद आहे. क्रियापद म्हणजे धातू आहे, म्हणून हा धातू साधित प्रत्यय आहे. लक्षात ठेवा. म्हणजे हा धातू साधित या घटकामध्ये येणार. धातू साधित याला काय म्हणतात? याला दुसरं नाव दिले जातं, याला कृदंते असं म्हणतात. याला कृदंते असं आपण म्हणू शकतो. सायकल हा सिद्ध, म्हणजे हा मूळ शब्द आहे. सायकल इंग्रजीमध्ये आपण सायकल असं म्हणतो. त्याच्यानंतर कलम दान आहे, तर कलम हा मूळ शब्द आहे, याला दान हा प्रत्यय लागला आहे. हा सुद्धा प्रत्यय साधित शब्द आहे. हा सुद्धा काय असणार? प्रत्यय साधित शब्द. आता तुम्हाला सांगितलं तिकडं धातू साहित्य आला. आता या ठिकाणी हा कलम जो असणार हा नाम आहे. जेव्हा एखाद्या नामाला किंवा विशेषणाला प्रत्यय लागतात तर तेव्हा त्याला तद्धिते असं म्हणतात किंवा शब्द साधित असं म्हणतात. हा कोणत्या प्रकारामध्ये येणार? तर हा तद्धित या प्रकारामध्ये येणार, किंवा याला तुम्ही शब्द साधित असं म्हणू शकताय. काय म्हणू शकताय? शब्द साधित असं म्हणू शकताय. ठीक आहे. तर हे प्रत्ययाचे दोन प्रकार पडतात. मग त्याच्यामध्ये कसं लक्षात ठेवणार? आता हा कोणत्या भाषेतील आहे असं जर का विचारलं असतं आपल्याला, ठीक आहे, तर हा जो प्रत्यय तुम्हाला दिसतोय दान, तर हा अरबी किंवा फारसी भाषेतील प्रत्यय आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला हा प्रत्यय विचारला असता झोपाडू कोणत्या भाषेतला आहे, तर हा मराठी भाषेतील प्रत्यय लागून तयार झाला. आता तुम्हाला हे सर कसं लक्षात ठेवायचं? या ठिकाणी तुम्हाला बॅच जॉईन करावं लागेल. त्याच्यामध्ये मी सविस्तर स्टोरीच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपलं हे उत्तर असणार आहे. बघूया आता आपण पुढचा प्रश्न. बघा, तुम्हाला उत्तर दिसतंय. एक क्रमांक उत्तर आला आपलं. 14 क्रमांकाचा प्रश्न आहे बघा, सिद्ध शब्द कोणता आहे? आता सिद्ध म्हणजे काय? तर ज्याला उपसर्ग प्रत्यय किंवा कोणत्याही प्रकारे बदल होऊन तयार न झालेला शब्द जो असेल तर त्याला आपण सिद्ध शब्द असं म्हणूया. तर लहान मुलांना पण कळेल. हा शब्द मूळ स्वरूपात आहे, यश आहे तसा आहे. मग इथं काय लागलं? श्वी लागलं, म्हणजे प्रत्यय लागला आहे. इथं अप लागलेला आहे, तर हा उपसर्ग साधित शब्द आहे. उपसर्ग कोणत्या भाषेतला आहे बघा, ज्याला प्रिफिक्स असं म्हणतात. तव आदी अनुने अति अपमान केले, ही स्टोरी आपण पाहिली होती. आणि हा जो उपसर्ग असेल तर हा संस्कृत भाषेतला उपसर्ग आहे. कोणत्या भाषेतला आहे? संस्कृत. ठीक आहे. यश, त्याच्यानंतर याला लागला आहे श्री. श्री लागलं तर काय झालं? तो पण प्रत्यय सारखाच शब्द आहे, प्रत्यय साधितच आहे. मग हे बाकीचे साधित आहेत. मग सिद्ध कोणतं असणार आहे? एक क्रमांकाचं उत्तर आपलं असेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 15, अभिभाषण. बघा, आता अभिभाषण या ठिकाणी तुम्हाला भाषण हा शब्द बघायचा आहे. याच्या अलीकडे कोण आहे? अभि. अभि कुठं आहे? उपसर्ग आहे. मग कोणत्या भाषेतला उपसर्ग आहे? अवधी, अभि, अति आहे ना. तर हा कोणत्या भाषेतला, असं जरी प्रश्न विचारला असता तरी आपलं उत्तर आलं असतं हा संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेला शब्द आहे. तुम्हाला एवढंच विचारलंय कोणता शब्द आहे, तर हा उपसर्ग साधित शब्द आहे. ठीक आहे. मग हे प्रत्यय साहित्य कसे असतात, त्याच्यानंतर समास काय असतं, अभ्यस्त काय असतं, हे आपल्याला कळाले पाहिजे. म्हणजे प्रश्न वाचल्या वाचल्या तुम्हाला कळायला पाहिजे की नक्की कोणत्या टॉपिक मधून हा प्रश्न सेट करण्यात आलेला आहे, तर तुम्ही उत्तर देऊ शकता पटकन, नाही का. आता पुढचा प्रश्न आहे 16 क्रमांक. सोपा प्रश्न आहे बघा. अरे रे हा काय आहे? शब्दांच्या जातीवरती प्रश्न सेट केला आहे. या ठिकाणी अरे रे काय असणार? केवळ पुरोग्यावे, हेच उत्तर आहे. मग पुढचं बघा, आणि कोण आहे? उभयनव्य आहे. कडे कोण आहे? शब्दोग्याव्य आहे. आता याच्या पलीकडं आपल्याला याचे उपप्रकार सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत, कारण भविष्यामध्ये काय विचारतील यांचे उपप्रकार कोणते आहेत. आता अरे रे कधी म्हणतो आपण? एखादी दुःखद घटना झाली तर अरे रे त्याचं वाईट झालं बरं का. नाही ते एखादा नापास झाला, बरं झालं नापास झाला, बरं झालं नापास झाला, वा वा वा, असं डान्स करता का तुम्ही? नाही. तर या ठिकाणी अरे रे म्हणजे काय? तर एखाद्याचं निधन झालं, अरे रे तो चांगला माणूस होता बरं का, गेला, असं वाव बरं झालं, मेला बरं झालं, असं करणार तुम्हाला कोपऱ्यात घेऊन आणणार लोक. मग या ठिकाणी अरे रे हा जो शब्द असेल त्याचा प्रकार तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. जेव्हा एखादा शोक किंवा दुःखद घटना असेल तर त्या ठिकाणी आपण वापरणार. म्हणजे याला आपण काय म्हणूया, तर दुःख म्हणजे शोकदर्शक आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि ह्या काय असणार? दोन वाक्य जोडण्यासाठी वापरणार. म्हणजे हा कंजक्शन आहे, त्याला आपण म्हणूया उभयनिव्य. याला आपण म्हणूया आणि म्हणजे समुच्चय निर्माण करतो, आणि हा समुच्चय बोधक उभयनिव्य आहे, हे लक्षात ठेवा. प्रधानत्व मधला. आणि कडे काय असेल तर दिक्वाचक म्हणजे दिशादर्शक हा शब्दोग्यव्य आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला याचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. पुढचा प्रश्न आपण बघूया 17 क्रमांकाचा. संबोधन करताना कोणतं विराम चिन्ह आपण वापरतो? म्हणजे एखाद्याला हाक मारायचे, बोलवायचे, अगं हे ऐक ना, असं. तर या ठिकाणी बघा तुम्ही काय म्हणणार? मधु इकडे ये. तर या ठिकाणी आपण मधु हा शब्द घेतला आणि त्याला आपण हाक दिली. काय दिली? इकडे ये.
मग आता मधु इकडे, मधुच्या नंतर हे कोणतं चिन्ह वापरलंय आपण, तर मधुच्या नंतर आपण थोडस थांबतो आणि म्हणून त्याला स्वल्प विराम असं म्हणतात. हा प्रश्न वारंवार विचारण्यात आलेला आहे. तर हाक मारताना आपण स्वल्प विराम वापरतोय. ठीक आहे, हे कसा असतो तर हा असा असतो. अर्धविराम कसा असतो बघा, तर हा असा असतो. त्याच्यानंतर अपूर्ण विराम कसं असतं, हे अशा प्रकारचे असतं. आणि उद्गार चिन्ह तुम्हाला माहिती आहे, हा असतो असा उद्गार चिन्ह. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे बघा. पुढचा प्रश्न आहे आपला व्यंजनांचा प्रश्न आहे हा उच्चार स्थानावरती. आता या ठिकाणी बघा, ट ठ प फ ही मृदू व्यंजने आहेत. तर ट ठ प फ ही मृदू व्यंजन नाही आहेत. पहिली जी दोन व्यंजने असतात ट ठ क ख, तर ही असतात कठोर, म्हणजे हे चुकलंय. हे इथं कठोर पाहिजे होतं, कठोर व्यंजने आहेत, हे रॉंग आहे. ग घ ब भ, म्हणजे तिसरी आणि चौथी जे व्यंजने असतात क ख ग घ, नंतर ब प फ ब भ, तर ही असतात मृदू व्यंजने, हे चुकले या ठिकाणी. इथं मृदू पाहिजे होतं, म्हणजे हे पण विधान चूक आहे. मग न अंग म न ही काय आहेत, हे अनुनासिके आहेत, हे विधान मात्र बरोबर आहे. म्हणजे फक्त सी बरोबर, ए बी चूक, असं आपलं उत्तर येणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा आपण प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे आजारानंतर मला आता खेळवते. आता मूळ धातूला हा व लागलाय बघा, खेळवते, चालवते, खाववते, आहे ना. तर खेळवते हे क्रियापद कोणत्या प्रकारचं आहे, असा तो प्रश्न विचारला. या क्रियापदास काय म्हणतात, म्हणजे क्रियापदाच्या प्रकाराचे प्रश्न आहे. मग या ठिकाणी बघा, खेळवते, चालवते, बसवते अशा प्रकारची क्रियापद असतील, म्हणजे कर्त्याला ती क्रिया करण्याची शक्यता आहे किंवा शक्यता नाही. याच्यामध्ये निगेटिव्ह वाक्य पण असतात बरं का. मला आता बोलवत नाही, मला आता खेळवत नाही, मला आता चालवत नाही, मला आता करवत नाही, अशा प्रकारची क्रियापद पण असतात. जरी अशक्यता जरी व्यक्त होत असेल तरी त्याला शक्य क्रियापद असंच म्हणा तुम्ही. ठीक आहे, मग आपलं उत्तर काय असणार, शक्य क्रियापद असं म्हणणार. मग सिद्ध क्रियापद काय असतात, तर मूळ धातू असतात, ते मुख्य क्रियापद असं कार्य करतात, त्याच्यापासून तयार होतात क्रियापद. जसं जा, ये, उठ, बस, खा, पी या धातूपासून तयार झालेली क्रियापद असणार, त्याला तुम्ही सिद्ध क्रियापद असं म्हणायचं. प्रयोजक क्रियापद म्हणजे काय, प्रयोजक म्हणजे स्वतः काम करत नाही वाक्यातला करतात, दुसऱ्याकडनं काम करून घेतो. या ठिकाणी स्वतः काम करतो, बाजारानंतर मला आता खेळू दे, आता मी खेळू शकतो, म्हणजे मला खेळण्याची शक्यता आहे. ठीक आहे, पण प्रयोजक मध्ये स्वतः काम करत नाही, हे पण क्रियापद दिसायला असं दिसतं, खेळवते, चालविते वगैरे. आई मुलाला चालविते, आई बाळाला हसविते, आहे ना. विदूषकाने विदूषकाने लोकांना हसविले, अत्र्यांनी श्रोत्यांना हसविले, म्हणजे स्वतः काम करत नाही, दुसऱ्याकडनं ते काम करून घेतात, तेव्हा त्याला प्रयोजक क्रियापद असं म्हणतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये पण अशाच प्रकारची रचना असते. वत्ता वित्ते, मग दोघांमधला फरक काय आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे लेक्चर मध्ये, ते तुम्हाला आठवत असेल. अनियमित क्रियापद म्हणजे काय, तर ज्या क्रियापदाला आख्याताचे प्रत्यय लागत नाही. आख्यात म्हणजे काय असतात, आता आख्यात म्हणजे असतं क्रियापद, आणि क्रियापदाला काही प्रत्यय लागतात, कोणते, ताख्यात, लाख्यात, इख्यात, उख्यात काय असते आपण बघितलं, आणि ते प्रत्यय ज्याला लागत नाही त्याला अनियमित असं म्हणतात. मग ही कोणती क्रियापदे असतात, आहे, नाही, नको, नये, नलगे, हवे, पाहिजे, टाकणे, शकणे, ही जी अशा प्रकारची क्रियापदं असतात यांना अनियमित क्रियापद असं म्हणतात. आणि ही गौण क्रियापद असतात, हे सहाय्यक क्रियापद म्हणून सुद्धा वाक्यामध्ये वापरली जातात. ठीक आहे, आता 20 नंबरचा प्रश्न आहे बघा. विस्तीर्ण आकाशामध्ये तेजस्वी तारे चमकतात, अधोरेखित शब्दातील विशेषणाचा तुम्हाला प्रकार ओळखायचा आहे. आता या ठिकाणी विशेषण विचारलंय, म्हणजे हे विशेषण आहे, हे कन्फर्म आहे, फक्त त्याचा प्रकार पाहिजे. आता विशेषण म्हणजे काय, नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द, ते आकाशाबद्दल माहिती सांगणारा शब्द आहे, बरोबर. संख्या आहे का, नाहीये. सर्वनाम आहे का, तो नाहीये, कट करत चला. त्याच्यानंतर पूर्णांकवाचक आहे का, नाहीये, मग उत्तर काय असणार, गुणवाचक आहे. आता गुणवाचक म्हणजे काय, ते एखाद्या नामामध्ये किती रंग, रूप, दर्जा, प्रत, छव, आकार व्यक्त करणारे शब्द वाक्यामध्ये असतील तर त्याला गुणविशेषण असं म्हणतात. मग रंग काय असतो, रूप काय असतं. आता विस्तीर्ण आकाश म्हणजे कोणता आकाश असणार, खूप भव्य असं मोठा आकाश आहे, म्हणजे त्याला आपण काय म्हणूया, याला आपण म्हणूया गुणविशेषण आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण काय बघितलं, त्या प्रश्नाचं उत्तर आपण बघितलं असेल.